तर नमस्कार मंडळी, आज मी पटपट कामं उरकून मला पार्लरमध्ये जायचं होतं. पारूचं काम करायला पण आज उशीर झाला. तर मी आता इथे बेड वगैरे आवरून घेते आणि झाडून त्यानंतर माझं आवरते आणि पार्लरमध्ये पहिले थ्रेडिंग करून येते. त्यानंतर मग माझं जेवण झाल्यानंतर मी तिळाचे लाडू करायला घेणार आहे. संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मंडळी, मी मसाला बिझनेस चालू केला आहे. जर तुम्हाला मसाले घरी बनवणं शक्य होत नसेल तर आपले स्वतः घरगुती बनवलेले विक्रम मसाले तुम्ही ऑर्डर करू शकता. स्क्रीनवरती नंबर देते, त्यावरती नक्की कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. बायकांचं काय आहे, नुसतं उठल्यापासून काम काम आणि फक्त कामच असतंय. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर इथे सर्व काम आवरले आणि आता पहिले पार्लरला जाऊन येते. तर आता भेटूया पार्लरमधून आल्यानंतर. तर मी इथे तिळाचे लाडू करते. तर कुकरचा डब्बा घेतला आहे, त्यामध्ये चिरलेला 2 वाटी गूळ घालते आणि या गुळाला पाणी न घालता कुकरमध्ये आपल्याला 2 शिट्ट्या करून गूळ वितळून घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून आपल्याला बसन या मापाची प्लेट ठेवायची. आता शिट्ट्या होत्यात तोपर्यंत तीळ भाजून घेते. कढई गरम झाली. आता यामध्ये 1 वाटी तीळ घालते आणि याला आपल्याला कमी गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे. खूप लाल करायचे नाही, नाहीतर मग कडवट लागतात. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा हे लाडू करून पहा. तीळ भाजले, काढून घेतले. आता यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालू आणि त्याला पण लालसर असे होईपर्यंत भाजून घेऊ. कमी गॅसवरच भाजायचे म्हणजे खमंग भाजतात. त्याचे छिलटे असे निघले पाहिजेत. भाजून घेते. भाजून झालेत, काढून घेते. आणि खोबरं घेतलं आहे खिसलेलं अर्धा वाटी, ते पण आपल्याला लाल रंगावरती भाजून घ्यायचं आहे. तर तिळाच्या लाडूमध्ये खोबरं घातल्यामुळे खुसखुशीत लाडू होतात. नक्की एकदा या पद्धतीने लाडू करून पहा. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने भाजायचं. तर खोबरं भाजून झालंय, काढून घेऊ. आता एक शेंगदाण्याचं छिलटं पूर्णपणे काढायचं आणि त्यानंतर आपण हे चाळून घ्यायचं. तर इथे मी सर्व छिलटं काढून घेतलीत आणि आता चाळून घेते. जर आपण हे फटकले तर सगळीकडे कचरा होतो, म्हणून मी अशा झाऱ्यामध्ये याला चाळून घेतले. पाहू शकता सर्व छिलटं खाली पडतात. तर आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे घालून जाडसर फिरवून घ्यायचं. चालू बंद मिक्सर करायचं म्हणजे बारीक पिठासारखी पावडर होणार नाही, जाडसर राहील. तर मी तुम्हाला जवळून दाखवते. तर पहा, अशा पद्धतीने कोट करून घ्यायचं. आणि आता तीळ आणि खोबरं याला आपल्याला चालू बंद करत 1 ते 2च गरके मारून घ्यायचे, जास्त बारीक करायचं नाही. आणि आता त्यामधले भाजलेले थोडेसे तीळ मी बाजूला ठेवलेत. अख्खे तीळ आपल्याला त्यामध्ये घालायचेत. तर खोबरं आणि तीळ अशा पद्धतीने बारीक करून घेतले. पाहू शकता असं जाडच घेतले काढून. याला शेंगदाण्याच्या कुटामध्ये काढून घेते. तर पाहू शकता इथे गूळ छान वितळला आहे. आता याला आपल्याला मिक्स करायचं आहे. हे गरम असतानाच याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गुठळी राहिली नाही, एकदम मेल्ट झाला आहे. तर याला मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे आणि आपल्याला हे तिळाचं कूट ते घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मला डब्बा लहान पडतोय म्हणून मी एका ताटामध्ये याला मिक्स करून घेते आणि गोल गरगरीत तोंडात विरघळणारे तिळाचे लाडू वळून घेते. तर मंडळी, मी सोनार टक्कर मसाला बनवणार आहे. ही रेसिपी मी शोधून काढली. जर तुम्हाला तो मसाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला दिसतोय, त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप करा.
ह्या मसाल्यामुळे अजिबात वरचे मसाले घालायची गरज पडणार नाही. मटण मसाला, चिकन मसाला वगैरे वगैरे, आणि एकदम भारी भाज्या होणार. तुम्हाला हॉटेलपेक्षा घरच्या घरी भाज्या जर भारी खायच्या असतील तर नक्की कॉल किंवा व्हॉट्सअप करा. आता हे सगळं मी मिक्स केलं आहे ताटामध्ये, आणि गरम गरम आपल्याला असे मस्त गोल गरगरीत लाडू करून घ्यायचेत. सर्व झाल्यानंतर दाखवते. आणि पाहू शकता इथे सर्व लाडू तयार झालेत. सोपे लाडू मी पण बनवलेत, तुम्ही पण बनवा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, आणि कमेंट करायला विसरू नका.